बखर लाईव्हच्या विशेष मुलाखतीमध्ये रवींद्रनाथ पाटील यांनी एक गौप्यस्फोट केलेला आहे, मोठा खुलासा केलेला आहे। अण्णा काय सांगाल, सुप्रिया सुळेंवरती आरोप झालेले आहेत बिटकॉइनच्या प्रकरणावरती। बखर लाईव्हच्या विशेष मुलाखतीमध्ये रवींद्रनाथ पाटील यांनी हा खुलासा केलेला आहे। खूप गंभीर घटना आहे। मला असं वाटतं की त्याची सत्यता सुद्धा निश्चित तपासली जाईल, त्याची चौकशी होईल आणि जर हे खरं असेल तर या महाराष्ट्रात झालेला सर्वाधिक मोठा घोटाळा म्हणावा लागेल, भ्रष्टाचार म्हणावा लागेल। इतका मोठा जर आर्थिक घोटाळा असेल तर त्याची चौकशी होईल। मला असं वाटतं की जे भ्रष्टाचारावरती बोलतात, समोरच्याला शिकवतात, आज मला असं वाटतं की ती वेळ आपल्यावरती आली। याचा अर्थ आपल्याला ती नैतिकता होती का? मला असं वाटतं मी अधिक आता बोलणार नाही, शेवटी ती तपासाची भाग आहे, तपासाचा एक भाग आहे। तपास झाल्यावर त्याच्यावर बोललं पाहिजे। मतदान आपण केलेलं आहात काय? मतदान मी कुटुंबियासहित या ठिकाणी मतदान केलंय आणि मला विश्वास आहे की या राज्यातील जनता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आणेल। का तर काम केलेल्या कामाच्या जीवावरती आम्ही आज मतदान लोकांना करा म्हणतोय, अधिकारांना हक्कानं आव्हान करतोय। मला असं वाटतं की शेवटी कामाला महत्त्व जनता देते आणि काम आम्ही केले। 10 वर्ष मोदीजींचं सरकारचं काम, 2.5 वर्ष महायुती सरकारचं काम, हे जर पाहिलं तर निश्चित महाराष्ट्रातील जनता ही महायुती सोबत आहे असं मला विश्वास आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती? मी स्वतः गेले 20-25 दिवस पश्चिम महाराष्ट्रात प्रवास करतोय। जवळपास 30-32 विधानसभा मतदारसंघात मी 58 पैकी जाऊन आलोय। तिथल्या जनतेचा जर एकूण कल पाहिला तर निश्चित खूप चांगलं वातावरण आहे। आजही मी 58 पैकी 42 ठिकाणी आमचे आमदार आहेत, त्यामुळे मला विश्वास आहे की 58 पैकी आम्ही 45 ते 48 पर्यंत यावेळेस नक्की जाऊ। का तर काम केले, जे लोक दिसते, लोक बोलतायत, म्हणून मला जनता जे सांगते त्याच्यावरनं मी सांगतो, जनता जे बोलते त्याच्यावरनं मला असं वाटतं की निश्चित पश्चिम महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा भाग, महत्त्वाची भूमिका पश्चिम महाराष्ट्र घेईल की राज्यात महायुतीचं सरकार। नक्कीच आपण जर पाहिलं तर हे मुरलीधर मोहोळ होते। खरं तर बखर लाईव्हच्या विशेष मुलाखतीमध्ये रवींद्रनाथ पाटील यांनी जे गंभीर आरोप सुप्रिया सुळे यांच्यावरती केले होते त्या संदर्भात आपण मुरलीधर मोहोळ यांना सवाल केला। मोहोळ यांनी देखील सांगितलं की अशा पद्धतीचे आरोप जर खरे असतील किंवा त्याची जर सत्यता पडताळली गेली आणि ते जर खरे निघाले तर महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा घोटाळा हा समजावा लागेल। बखर लाईव्ह, पुणे। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।